नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 6 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. सायली अर्जुनकडे येते आणि म्हणते, आपल्याला आईबाबांनी बोलवलं आहे, काय झालं असेल नेमकं. विमलताई पण म्हटल्या, आज मला कुठल्याही कामाला हात लावू द्यायचा नाही आहे. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघं पण कल्पना काकूंच्या रूममध्ये जातात. तिथे प्रताप काका आणि कल्पना काकू दोघं पण असतात. तेव्हा प्रताप काका म्हणतात, दरवाजा लावून घे अर्जुन. अर्जुन दरवाजा लावतो आणि विचारतं, ते काय झालं मम्मा, काही झालं आहे का सिरियस, एवढं दरवाजा वगैरे लावून घेतला. तर लगेच सायली म्हणते, अस्मिताताईंची तब्येत बरी आहे ना, पूर्ण आजीची. तर कल्पना काकू म्हणतात, सगळे व्यवस्थित आहे. मी तुम्हाला यासाठी बोलवलं आहे, तुम्ही दोघं एकमेकांना वेळ देत नाही, प्रत्येकाचे प्रॉब्लेम सोडत बसतात. प्रताप काका म्हणतात, आमची अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी आज दिवसभर बाहेर जायचं आहे, मस्त एन्जॉय करायचं, फिरायचं, खायचं प्यायचं, मज्जा करायची. अर्जुन म्हणतो, सध्या तर हे फिरण्याबद्दल आम्ही काही विचार करू शकत नाही, कारण नागराज काकाच्या केसबद्दल मला आता थोडं स्टडी करावं लागणार आहे, तेव्हा फिरण्याबद्दल नाहीच मम्मा. कल्पना काकू म्हणतात, मला हे अजिबात सांगायचं नाही आहे. तर मागच्या वेळेला नाही का माथेरानची तिकीट मी फिक्स केली होती, तसंच आता ह्या वेळेला काहीतरी करेल. तेव्हा प्रताप काका म्हणतात, गुड आयडिया, आपण असंच काहीतरी प्लॅन करू की जेणेकरून यांना 8-10 दिवस बाहेर राहता येईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, आयडिया छान आहे डॅडा, पण मग आता सध्या आम्ही नाही जाऊ शकत, पण मग एक डेट तो बनते, आम्ही 1 दिवसासाठी जाऊ शकतो. कल्पना काकू म्हणतात, मग आज तुम्हाला नाश्तासुद्धा बाहेरच करायचा आहे. मी विमलला सांगितलं आहे तुमच्या दोघांचा नाश्ता बनवायचा नाही. चला मग पटकन निघा. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघं पण तिथून निघतात. तर दुसरीकडे साक्षी विचार करत उभी असते. अर्जुन आणि सायली नागराज काकापर्यंत पोहोचले. त्या दोघांना माझ्यावर तर संशय नसेल ना आला, आता पुढचं टार्गेट मी असेल का विचारत असते. त्याच वेळेला तिथे सचिन येतो आणि तिला मिठी मारतो. तितक्यात ती डचकते. तेव्हा सचिन म्हणतो, अगं एवढं घाबरायला काय झालं, आपण दोघंच आहोत ना. ती म्हणते, काही नाही, तू अचानक आला ना म्हणून. तर सचिन म्हणतो, चल मग आता आपण बाहेर जाऊया, मला आज कॉन्टिनेंटल खायचं आहे आणि इथे शेजारीच एक कॉन्टिनेंटल कॅफे सुरू झाला आहे, चल निघूया लगेच. साक्षी म्हणते, बाहेर नको, कोणी ओळखेल. तेव्हा सचिन म्हणतो, ओळखेल. साक्षी म्हणते, अरे म्हणजे कोणीतरी ओळखीचं भेटेल, परत त्यांच्याशी बोलत बसू आपण, ब्रेकफास्ट आपला राहून जाईल, म्हणून आपण घरीच काहीतरी मागूया. तेव्हा सचिन म्हणतो, मला काहीतरी कॉन्टिनेंटल खायचं आहे आणि ते गार करून नाही खायचं आहे, तेव्हा चल पटकन आपण जाऊया. साक्षी म्हणते, ठीक आहे, मी आवरून येते. तो म्हणतो, तू अशीच छान दिसते, चल जाऊया. साक्षी नंतर मध्ये जाते, मास्क आणि गॉगल लावून येते जेणेकरून ती ओळखली जाऊ नये म्हणून. तेव्हा सचिन म्हणतो, हे काय मास्क वगैरे लावलं आहे. तेव्हा साक्षी म्हणते, अरे ते धुळीची ॲलर्जी ना म्हणून मास्क लावला आहे, चल निघूया. नंतर साक्षी पुढे जाते. तर सचिन स्वतः विचार करतो आणि म्हणतो, तुझी आयडेंटिटी लपवण्यासाठी मास्क लावला आहे ना साक्षी शिकरे. नंतर तोही तिथून निघून जातो. तर दुसरीकडे अर्जुन आरशात बघून सायलीला आवाज देत असतो, अगं सायली, माझं आवरलं आहे, चल पटकन, किती आवरते. तर लगे मागे सायली येऊन उभी राहते. सायलीने छान ड्रेस घातलेला असतो आणि ती खरंच खूप छान दिसते. अर्जुन तिच्याकडे बघतच असतो आणि तिला म्हणतो, एवढं सुंदर कसं कोणी दिसू शकतं. सायली म्हणते, पुरे हां, चला आवरलंय माझं, आपल्याला उशीर होतोय, चला निघूया. ती पर्स घेऊन येते. तितक्यात लगे अर्जुन तिचा हात धरतो आणि त्याच्याजवळ खेचतो. अर्जुन म्हणतो, अगं थांब ना, मला तुला नीट बघू तरी दे. तेव्हा सायली म्हणते, आता उशीर होत नाही, केव्हाचा आरडाओरडा चालला होता, चल चल चल. नंतर दोघं एकमेकांकडे बघून हसतात, लगेच तिथून निघतात. नंतर ते दोघे पण कॅफेमध्ये येऊन पोचतात. तेव्हा सायली म्हणते, हे काय, अशी नावं आहेत की मी ते याआधी कधी ऐकलीसुद्धा नाही आहे. अर्जुन म्हणतो, लजांगा नाही गं, लजानिया. तर सायली म्हणते, ठीक आहे ठीक आहे, परकीय भाषा बोलताना आली, मग एवढं काय हसायचं, तुमच्यापेक्षा चांगली मातृभाषा मला बोलता येते. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके ओके, तुला काय खायचं आहे ते सांग. तेव्हा सायली म्हणते, काही नको, मी परत काहीतरी बोलली तर तुम्ही परत हसाल. त्यानंतर सायली म्हणते, ठीक आहे, मी इडली सांबारच खाणार. अर्जुन ऑर्डर करतो. तर त्याच कॅफेमध्ये साक्षी आणि सचिन पण दोघं येतात. अर्जुन इडली सांबार घेऊन येतो. तर सायली आणि अर्जुन दोघं पण खातात. तेव्हा सायली तिच्या लहानपणाचा किस्सा सांगते, मधुभाऊ आम्हाला घेऊन जायचे ना एखाद्या दिवशी बाहेर, बाकीचे सगळे मुलं वेगवेगळा पदार्थ खायचे, पण माझं फिक्स असायचं इडली सांबार. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे बायको, तुला काय आवडतं काय नाही, तुला असं वाटलं होतं का मी तुझ्या आवडीचं जे भेटणार नाही तिथे तुला घेऊन येईल.
आता तर खुश आहे ना? तर मग त्यांच्या गप्पा चालू असतात आणि छानपैकी इडली पण खात असतात. तर दुसरीकडे सचिन साक्षीला म्हणतो, ते मास्क काढ ना, मला तुला बघायचं आहे. तर साक्षी मास्क काढते आणि तो म्हणतो, काय खाणार बोल. तेव्हा साक्षी म्हणते, तुला जे हवं ते मागव. सचिन ऑर्डर द्यायला जातो तर तिथे अर्जुन पण आलेला असतो कॉफी घेण्यासाठी. तर सचिनचं लक्ष जातं तिथे अर्जुन आला आहे म्हणून. त्यानंतर तिथून लगेच तो साक्षीजवळ येतो आणि म्हणतो, सॅम चल आपल्याला जायचं आहे, एक महत्त्वाचं काम आठवलं मला, पटकन निघूया. तेव्हा साक्षी म्हणते, अरे आपला ब्रेकफास्ट. तर सचिन म्हणतो, तू पॅक करून घे, मी पुढे जातो. अर्जुन कॉफी घेऊन सायलीजवळ येतो. तेव्हा चैतन्याचा फोन येतो अर्जुनला की महत्त्वाचं काम आहे, क्लायंट आलेलं आहे म्हणून. त्यानंतर अर्जुन म्हणतो, आपल्याला निघावं लागेल, क्लायंट आलेलं आहे ऑफिसमध्ये. सायली म्हणते, माझा फोन आहे ना, मी तोपर्यंत फोन घेते, तुम्ही या मागून. तर साक्षी पार्सल घ्यायला आलेली असते तेव्हा सायली पण तिथे येते. सायली पार्सल घेऊन निघणार तितक्यात सायलीचा तिला धक्का लागतो आणि ते पार्सल खाली पडतं. तेव्हा सायली म्हणते सॉरी, आणि त्याच वेळेला साक्षीचा चेहरा ओपन असतो, तो सायलीने बघितलेला असतो. तेव्हा सायलीला तर धक्काच बसतो आणि साक्षी पण खूप घाबरलेली असते. ती पटकन मास्क वरती करते आणि ते पार्सल घेऊन तिथून पटकन पळते. सायली आवाज देण्याचा प्रयत्न करते पण ती काही थांबत नाही. त्यानंतर अर्जुनला आवाज देते. अर्जुनला सांगते, मी इथे साक्षीला बघितलं आहे. दोघं पण बाहेर येऊन बघतात पण तिथं कोणीच नसतं. तेव्हा सायली म्हणते, मी आत्ता बघितलं होतं आणि कुठे गेली ही. तर अर्जुन म्हणतो, अगं ती मेली आहे, ती कसं काय इथे येऊ शकते, तू दुसरं कोणाला तरी बघितलं असेल. तेव्हा सायली म्हणते, तिचे डोळे मी कधीच विसरू शकत नाही, मी साक्षीच होती. अर्जुन म्हणतो, अगं तुझा भास झाला असेल, चल आता जाऊया आपण. पण प्रेक्षकांनो, आता ही सायली काय शांत बसणार नाही हां. तेव्हा साक्षीचं आता काही खरं नाही. तर दुसरीकडे साक्षी गाडीत बसलेली असते, विचार करत असते की सायलीचा आणि तिचा कसा धक्का लागला तो. तर सचिन पण विचार करतो, सॅम अशी शांत का बसली आहे, तिने पण अर्जुनला बघितलं असेल का तिथे. नंतर तो गाडीतनं उतरून बाहेर येतो. सायलीला आवाज देतो, अगं काय विचार करते, जायचं आहे ना आपल्याला, अशी का बसली गाडी. तेव्हा साक्षी म्हणते, मला थोडं काम आठवलं आहे, मी ते काम करून येते, तू जा. नंतर साक्षी तिथून गाडी घेऊन निघून जाते. तर दुसरीकडे प्रिया विचार करत असते, घरातले सगळे कुठे गेले, काय फिरायला गेले का, काही वेगळा ड्रामा चालू झाला यांचा. तिथून विमल चाललेली असते, तिला ती थांबवते आणि म्हणते, अर्जुन सायली कुठे गेले, घरात कोणी दिसत नाही आहे. विमल म्हणते, मला माहीत नाही, तिथून निघून जाते. तर तिथे लगेच प्रतिमा आत्या येतात. तर प्रिया बोलण्याचा प्रयत्न करते, आई नागराज काका असं कसं काय करू शकतो गं, आपल्या जीवावर उठलं होता. हे बोलणं रविराज काका पण ऐकत असतात. तेव्हा ते लगेच तिथे खुर्चीवर बसतात आणि म्हणतात, प्रतिमा बस. आत्ता लक्षात येतं आहे हिचं आणि नागराजचं कसं काय जमत होतं एवढं, हिच्यामध्ये खोटेपणा काही कमी भरला आहे, आता उगाच ओढून ताडून कळवळा असल्यासारखं दाखवते. त्याच वेळेला प्रियाला साक्षीचा फोन येतो. तर प्रिया तिथून निघून जाते. तिथे लगेच कल्पना काकू येतं. तेव्हा प्रतिमा आत्या विचारतात, अगं अस्मिताने दूध पिलं का. तेव्हा कल्पना काकू हो म्हणतात. पण सचिनच्या विचाराने खूप कोरमडून गेली गं अस्मिता. रविराज काका म्हणतात, थोडा वेळ लागेल तिला यातनं बाहेर पडायला. त्याच वेळेला सायली येते. तर ती अगदी गप्प असते. कल्पना काकू तिला आवाज पण देतात पण तरी देखील तिचं लक्ष नसतं. तिचा तोच विचार चालतो की तिने खरंच साक्षीला बघितलं का. तेव्हा परत कल्पना काकू आवाज देतात, अगं सायली काय चाललं आहे, कुठे लक्ष आहे तुझं. तर रविराज काका म्हणतात, ते आता अर्जुनबरोबर जाऊन आली ना, मग कसं लक्ष लागेल तिचं, असं म्हणून तिघं पण हसतात. तर कल्पना काकू विचारतात, अर्जुन कुठे आहे. सायली म्हणते, तर तसेच ऑफिसला गेले. तर कल्पना काकू म्हणतात, झालं याचं परत ऑफिसचं काम चालू झालं. तर सायली परत विचारात गुंतते, ती मुलगी खरंच साक्षी तर नव्हती. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रिया आणि साक्षी दोघी बोलत असतात. प्रिया साक्षीला म्हणते, सायलीने जर तुला बघितलं असेल ना तर हे आपल्याला खूप मागात पडेल, कारण आता अण्णा सर आणि नागराज काका पण नाही आपली मदत करायला. तर दुसरीकडे सचिन फोन बघत असतो. तेव्हा तिथे साक्षी येते आणि ती म्हणते, फोन दाखव सचिन मला. तेव्हा सचिन म्हणतो, वेडीस का तू. तर साक्षी लगेच तिथे सूर्य असते ती उचलते आणि म्हणते, हो मी वेडी आहे, मी कोणाचा खून पण करू शकते. तर दुसरीकडे सायली किचनमध्ये काम करत असते. त्याच वेळेला तिला चटका बसतो. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते, लक्ष कुठे होतं तुझं, किचनमध्ये काम करत असताना लक्ष ठेवायचं असतं ना तन्वी. सायली पण प्रतिमा आत्यांकडे बघत राहते आणि कल्पना काकू पण बघतात. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया.
ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.